निदा खानला सहारा दिला म्हणून मतीन पटेलचं घर पाडलं, ऑफिस पाडलं. मी राज्य सरकारला प्रश्न विचारतो की गोरेगाव ड्रग्ज प्रकरणी आनंद पटेलला अटक केलं. आनंद पटेल हा ड्रग्ज माफिया, त्याचा बाप लखन पटेल हा राशन माफिया. त्यांचं वॉल कंपाऊंड तरी पाडली का? त्यांचं घर पाडलं का? नाही, केवळ मतीन आहे म्हणून त्याचं घर पाडणार आणि आनंद आहे म्हणून त्याचं घर पाडणार नाही. 3 तरुण मेलेत ह्या ड्रग्ज प्रकरणात, गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात. तो दहशतवादी हल्ला वाटत नाही का? निदा खान प्रकरण, याला सह आरोपी करा, त्याला सह आरोपी करा, ह्याचं घर पाडा, त्याचं घर पाडा. छत्रपती संभाजीनगरला पाणी नाही, रोजगार नाही, रस्ता नाही. कुणाकुणाचं घर पाडणार आहेत आणि कुणाकुणाचे ऑफिस पाडणार आहेत? मतीन पटेलचं ऑफिस अतिक्रमणात आणि औरंगपुरामध्ये नाल्यावर शिवसेनेचं ऑफिस कसं आहे? लिगल केलंय का ते? उत्तर द्या. एअरपोर्टच्या भिंतीला चिटकून 200 मीटर अंतरावरती भाजपचं भलं उंच ऑफिस कसं काय निर्माण होतं, ज्या ऑफिसवरून विमानतळ टार्गेट होऊ शकतं? कुणी परवानगी दिली? कोणत्या एअरपोर्ट अथॉरिटीने परवानगी दिली? याच्यावर कोण बोलणार? निदा खानला सहारा दिला म्हणून याला सह आरोपी करा, त्याला सह आरोपी करा. पाणी कुठे आहे? रस्ते कुठे आहेत? विकास कुठे आहे? दलितांचे घरं कुठे आहेत? रमाई घरकुलचे हप्ते कुठे आहेत? आयुक्त याच्यावर बोलणार नाही, महापौर बोलणार नाही, उपमहापौर बोलणार नाही. या छत्रपती संभाजीनगर मतीन पटेलचं घर बुलडोजरनी पडलं, निदा खान इथं राहिली, ह्याच्या काय बातम्या बनवल्या जात आहेत का? विदेशातल्या कंपन्या इथं उद्या इंटरेस्ट घेतील? कंपन्या आहेत त्या निघून जातील. काय वातावरण तयार करतोय? शहराचं वातावरण हे सौहार्द्याचं, सलोख्याचं, हे दाखवण्याची जबाबदारी कुणाची आहे? महानगरपालिका करतय काय? मटके विकणाऱ्या कुंभाराला मटके फुडू हाकलून देताय, त्याच्यासाठी बाजारपेठ उभा करावी असं तुम्हाला वाटत नाही? मतीन पटेल, निदा खान आतंकवादी. संजय दत्त कोण होता? संजय दत्त आतंकवादामध्ये अटक झाला नाही का? टेररिस्ट नव्हता का? मग संजय दत्तला कुणी मदत केली? कुणी मदत केली संजय दत्तला? संजय शिरसाटांनी उत्तर द्यावं. कुणी वाचवलं संजय दत्तला? त्यावेळेस सह आरोपी करण्याची भाषा कुणी केली का? ठिकाण्यावर या. कायदा व सुव्यवस्था बिघडलाय, भयभीत झालेत लोक. शहरात पूर्ण कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झालाय. त्याला झाकण्यासाठी मतीन पटेल. रस्ता मागितला मतीन पटेल, घर मागितलं मतीन पटेल, विकास मागितला मतीन पटेल, इम्तियाज जलील. हेच भांडणं आम्ही बघत बसायचे? कळत नाही का आम्हाला? शहरवासियांनी सतर्क व्हावं आणि यांच्यापासून सावध व्हावं. हे दिशाभूल करतायत, दुसरं तिसरं काही नाही. पाणी नाही, विकास नाही, रोजगार नाही, रस्ते नाहीत. ते द्या. त्यासाठी तुम्हाला बसवलंय महापौर, उपमहापौर. धर्माचे ठेकेदार म्हणून बसवलेलं नाही. लोकांनी हे सहन करू नये. या सगळ्यातून शहरच उद्ध्वस्त होणार आहे, दुसरं तिसरं काही नाही. मतीन पटेल, निदा खान हे काय आमच्या शहराचे प्रश्न आहेत का? पोलिसांचा प्रश्न ते करतील, पण कायदा व सुव्यवस्था बिघडला तो कुणी राखायचा? काय चालू आहे शहरामध्ये? त्याचं उत्तर कोण देणार? ही पालकमंत्र्याची जबाबदारी नाही, ही मुख्यमंत्री गृहमंत्र्याची जबाबदारी नाही. दुर्दैव आहे आणि गंभीर आहे, याचा आम्ही निषेध करतो.